गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत आहे. एकदम छान मस्त आणि मजेत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. तुम्ही रोज मॅजिकल मनीषा या युट्यूब चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी. त्याचबरोबर आपण परमेश्वराचे धन्यवाद देऊ मानूया की आजचा आपल्याला आणखी एक दिवस जगण्यासाठी मिळाला त्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायण, तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी मिळाला. तुम्ही तो दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. या ब्रह्मांडामधून येणारी वैश्विक ऊर्जा ही माझ्या संपूर्ण सहस्रार चक्रातून संपूर्ण शरीरात आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र या संपूर्ण चक्रांना प्रेरित करून प्रकाश टाकत ऊर्जावान बनवून माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या हृदयाला 24 तास 24/7 ऊर्जामय ठेवण्यासाठी, मला जिवंत ठेवण्यासाठी, रक्त पंप करण्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊया आपण आपल्या आई-वडिलांना. त्यांनी या जगामध्ये आपल्याला आणलं. मुलगा-मुलगी कोणत्याही रूपाने आपल्याला आणलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं, कपडे दिले, जेवण दिलं. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, आपल्याला लावलेल्या नोकऱ्या ह्या आई-वडिलांच्याच कृपाने आणि त्यांच्या आशीर्वादाने लाभलेल्या आहेत. त्यासाठी त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपल्या आई-वडिलांनी आपली लग्न लावून दिली, ज्यांची लग्न लावली त्यांची ओके, नाही लागली त्यांची ओके. आपल्या सर्वांची माझं लग्न माझ्या आई-वडिलांनी करून दिलं. मला खूप चांगला पती मुकुंद यांच्याशी लग्न लावून दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ते विचारवाणी आणि व्यवहार आणि सकारात्मक होऊन माझ्यावर भरभरून प्रेम करतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला 2 गोंडस, मनस्वी आणि देवांश अशी 2 मुलं दिली. ते ब्रिलियंट, टॅलेंटेड आणि स्ट्रॉंग आहेत, सुंदर आहेत. प्रत्येक व्यक्तीचा आदर करतात, आदर सन्मान करतात. त्यासाठी त्यांचे देखील मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊया आपण पंचतत्वांचे आकाश तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व, जलतत्व आणि पृथ्वी तत्व या पाचही तत्वांमुळे आपलं संपूर्ण शरीर बनलेलं आहे आणि ते ऊर्जावान बनवण्यासाठी ह्या संपूर्ण ब्रह्मांडाच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊया नारायणा तुमचे, की तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने इलेक्ट्रिसिटी, मोबाईल, लॅपटॉप, त्याचबरोबर Zoom सगळ्या काही गोष्टी मला उपलब्ध करून देण्यासाठी. डेल कार्नेगी यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देऊया, की त्यांनी चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक आपणा सर्वांसाठी बनवलं आणि हे वाचण्याची संधी मला आज तुम्ही सर्वांनी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा, तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आज आपला धडा निंदेला कसे सामोरे जावे 21वा धडा आपण पाहणार आहोत. तर चला तर मग मी स्क्रीन शेअर करते. तर निंदेला कसे सामोरे जावे, डेल कार्नेगी यांचा हा धडा आहे. 21वा चॅप्टर आपण पाहिलात. आपण बरोबर आणि योग्य आहोत यावर तुमचा विश्वास आहे तोपर्यंत लोक काय म्हणतील याची अजिबात चिंता करू नका, असं कोण म्हणत आहे? एलिनोर रूझवेल्ट यांनी म्हटलेलं आहे. मी एकदा मेजर जनरल मेडले बटलर यांची मुलाखत घेतली, असं कोण म्हणत आहे? लेखक म्हणत आहे. जिमलेट आय हेल डेव्हिल बटलर यांची ते अमेरिकन मॉरिन्सचे प्रमुख होणाऱ्या सर्वात रंगील्या आणि रांगड्या जनरल पैकी एक होते. बघा, आपल्या तारुण्यात लोकप्रिय होण्यासाठी आपण खूप उतावीळ असतो, झालो असल्याचे आणि प्रत्येकावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांनी मला सांगितले होते, की त्यावेळी थोडीशी निंदा घायाळ करीत आहे आणि घाव देत आहेत. 30 वर्ष मॉरिसच्या राहिल्यानंतर आपली कातडी जराशी गेंड्यासारखी जड झाल्याचे त्यांनी मान्य केलं. पिवळा कुत्रा, साप आणि लांडगा म्हणून माझी निंदा करण्यात आली आहे. मला अपमानित करण्यात आलं आहे. तज्ञांनी मला शिव्या दिल्या आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित येणार नाहीत अशा शब्दांचा मेळ घालून त्यांनी मला अतिशय घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. नाही आ नाहीत अशा शब्दांचा मेळ घालून त्यांनी मला अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत. त्यामुळे मी काही अस्वस्थ होतो. नाही, आज कोणीही माझी निंदा करते तेव्हा मी कोण बोलत आहे त्याच्याकडे मान वळूनही पाहत नाही. बघा, लेखक काय सांगत आहेत, कुणाबद्दल सांगत आहेत?
कदाचित जिमलेट आय बटलर निंदेबाबत जरा जास्त उदासीन झाले असल्याचे जाणवते. अर्थात ही गोष्ट खरीच आहे की आपल्यापैकी काही बहुतेक लोक निंदेचे बाण आणि भाले अतिशय गंभीरपणे घेतात. मला चांगले आठवते, काही वर्षापूर्वी न्यूयॉर्कचे सन वृत्तपत्राचा प्रतिनिधी माझ्या प्रौढासाठीच्या वर्गाच्या एका विशेष बैठकीला उपस्थित होता. त्यानंतर त्याने माझी आणि माझ्या कामाची आपल्या वृत्तपत्रातून यथेच्छ टीका टवाळी केली, टिपाटबंदी केली. मी त्यामुळे संतापलो होतो. मी ते सर्व वैयक्तिक अपमान समजून स्वीकारला. सन ज्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये अध्यक्ष गिल होजेस यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की टिंगल करण्याऐवजी माझ्या वर्गातील तथ्यावर आधारित एक लेख प्रकाशित झाला करा, अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. त्या प्रतिनिधीला त्या गुन्ह्याबद्दल योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असा मी संकल्पच केला होता. तर मी तशा प्रकारे त्यावेळी वागलो होतो. मी याची मला आज लाज वाटते. काय जाणवतंय, की मी वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या निम्म्या लोकांनी तर तो लेख पाहिलाच. ज्यांनी वाचला त्यापैकी निम्म्या लोकांना तर तो नुकसान नसलेला विनोद वाटला. त्यापैकी निम्मे तर एका आठवड्यात आतच ते सर्व विसरून गेले असते. लोक आपल्या किंवा तुमच्या, माझ्या बाबतीत विचार करत नाहीत किंवा आपल्याबद्दल काय बोलले जाते ह्याची ते पर्वा करत नाहीत. ते आता काय जाणवले आहे याचा विचार करतात. फक्त आपलाच विचार करत असतात. सकाळी न्याहारीच्या आधी आणि नंतर सुद्धा, रात्र उलटून गेल्यानंतर सुद्धा, 10 मिनिटांनी सुद्धा ते आपलाच विचार करत असत. तुमच्या किंवा माझ्या मृत्यूच्या बातमीपेक्षा त्यांच्या स्वतःच्या जराशी डोकेदुखीची त्यांना अधिक काळजी असते. बघा, किती महत्वाचा वाक्य आहे हे. आपण चिंता करत बसतो. लोकं काय म्हणतील? लोकं काय म्हणतील? लोकं हे करतील, लोकं ते करतील, लोकं निंदा करतात, लोकं नालस्ती करतात किंवा बोलतात. ह्याच्याकडे लक्ष न देता लोकं काय करतात? थोडा वेळ बोलतात, परंतु नंतर विसरून जातात आणि स्वतःच्याच कामांमध्ये गर्क असतात. त्यामुळे अयोग्य निंदाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी बोलत असतात. त्यापेक्षा आपण सगळीकडे दुर्लक्ष करायचं. तुम्हाला तुमच्या मनाने जे योग्य वाटते ते तुम्ही करायला हवं. कारण तरीही तशीही तुमची निंदा होणारच आहे. काम करा किंवा नका करू. असा त्यांचा सल्ला होता. काही केले तरीही तुमची निंदा होते आणि काही नाही केले तरीही तुमची निंदा होते. बघा, त्यामुळे लेखक सांगतायत, की तशी निंदा होणारच आहे. मग कसला विचार करताय? तुमची किंवा माझी अयोग्य निंदा होत असेल, तर हा दुसरा नियम नेहमी लक्षात ठेवा. आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर मग तुमची छत्री उघडा. म्हणजे निंदेचा पाऊस तुम्हाला वाहवत वाहवत नेणार नाही. म्हणजेच आपल्याला 3 गोष्टींचा नक्की विचार करायचा आहे. वर्तमान क्षणात जगायचंय. पाठीमागे जे काही घडलं त्याचा विचार करायचा नाही, सोडून द्यायचंय आणि भविष्याची चिंता काही करायची नाही. त्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, जो कोणी तुमच्याविषयी वाईट, चांगलं काही का होईना बोलणारच आहेत. लोकं बोलण्यासाठीच आहेत. त्यामुळे कुणाचाही विचार न करता तिकडे दुर्लक्ष करायचंय आणि सरळ-सरळ आपण फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष ठेवायचंय. काम करायचं, मोकळं व्हायचं, बाकीकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजेच काय? स्वतःची छत्री उघडायची. त्यामुळे निंदेचा जो पाऊस पडतो त्याच्यात आपण वाहून जाणार नाही. चला तर मग हा आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी की तुम्ही हा चॅप्टर समजून घेतलात त्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मॅजिकल मनीषा या YouTube चॅनलवर. खूप खूप धन्यवाद. चिंता सोडा, सुखाने जगा या पुस्तकातील हा 20वा जो चॅप्टर होता, अयोग्य निंदेपासून दूर कसे राहावे, ते आता आपल्याला लेखकांनी समजून सांगितलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रात. बाय.